गुगलवरती जा, तिथे भक्ती निवासची एक ऑफिशियल साईट असेल. जर रिफंड नाही भेटणार आहे, जर तुमचा प्लॅन नंतर जाऊन कॅन्सल झाला समजा आणि जर तुम्हाला रिफंड हवा असेल तर ते इकडे होऊ शकत नाही, तो ऑप्शन. किती सामसूम वाटतंय ना. आता आम्ही चाललो आहे, संध्याकाळची 7ची आरती असते त्यासाठी. सो रूम वगैरे लॉक करून जातो आहे. पप्पा आणि संचिता हे ऑलरेडी गेलेत, संध्याकाळ झाली. ॲक्च्युली ना ट्रेनमुळे खूप लेट झाला, नाही तर आमचं सर्व बरोबर होतं प्लॅनिंगनुसार. पण ट्रेन एवढी थांबली अर्धा तास की सगळं टाईम वेस्ट झाला त्याच्यात. मम्मीची ही घराची स्टाईल आहे, लॉक लागला का बघायची. हो, ती पर्समध्येच ठेव चावी. एकदम सामसूम वाटते, सगळे तिथेच गेले असतील मे बी बीचवरती. आता आम्ही उद्या जाऊ फिरायला. लिफ्ट कुठे होती? इथेच ना, लिफ्टमध्ये आहोत. सो हे असं मी रेडी झालो आहेत सर्व. ए व्हिडिओवाली सांगते म्हटलं ब्रिजवरती व्हिडिओ वगैरे सनसेटचे वगैरे छान वाटतं समुद्रकिनारी. सो असं झालं आता रेडी आणि आता निघतोय आम्ही थोड्याच वेळात. तर मंडळी, फायनली आपण पोचलो आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. रात्रीची वेळ होती आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे अजिबात गर्दी नव्हती. शांत वातावरण, मंद प्रकाश आणि बाप्पाच्या समोर उभं राहिल्यावरती मिळालेली ती सकारात्मक ऊर्जा खरंच शब्दात सांगता येणार नाही अशी भावना होती मनात. निवांतपणे दर्शन झालं, मनापासून प्रार्थनासुद्धा करता आली. आणि खरं सांगू का, रोजच्या धावपळीमध्ये अशी शांत वेळ मिळणं खूप कठीण असतं बरं का. बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना केली, सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समाधान राहू दे. तुम्ही पण शक्य असेल तर कधी रात्री निवांत वेळ दर्शनाला नक्की जा. बाप्पाचं निवांत दर्शन झाल्यावरती मन अगदी प्रसन्न झालं होतं आणि मग आम्ही ठरवलं, चला थोडं समुद्राकडे फेरफटका मारूया. आता वाजले आहेत रात्रीचे 8. आम्ही आलो आहे दर्शन करून मंदिरातून आणि थेट आलो आहे गणपतीपुळेच्या बीचवरती. आणि काहीच मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत की किती छान वाटतो आहे रात्रीचं समुद्र. म्हणजे मी इतक्या 25 वर्षामध्ये ना अजूनपर्यंत आय स्वेअर मी कधीच नाही आली आहे असं बीचवरती, ते सुद्धा एवढा रात्रीचा बीच इतका छान दिसतोय ना की मी तुम्हाला शब्दामध्ये नाही सांगू शकत. एकदम शांत, थंड आणि एकदम वेगळंच वाईब वाटतं आहे. आणि काळोख आहे त्याच्यामुळे मे बी मी तुम्हाला नाही दाखवू शकत, दिसणारच नाही. बट मी डोळ्यांनी जितकं कॅप्चर करते तितकं कमी आहे. खूप छान वाटते, उंच उंच लाटा आणि कोणीच नाही, एकदम शांत असं वातावरण. वाव. दूरवर पसरलेला अंधार, लाटांवर पडणारा चंद्राचा प्रकाश, थंडगार वारा, असं वाटत होतं की निसर्गाशी एक वेगळंच आमचं नातं जुळतंय. जवळ सुंदर लाइटिंग केलेली घोडागाडी उभी होती. रंगीबिरंगी दिव्यांनी सजवलेली ती घोडागाडी रात्रीच्या अंधारात खूपच सुंदर दिसत होती. समुद्र किनाऱ्याच्या पार्श्वभूमीवरती तो सीन अगदी सिनेमॅटिक वाटत होता बरं का. त्याचा बीच अहो हाला एकदम स्टॅच्यू राहिलेत ते काय हो. अरे बोला पप्पा काहीतरी. अशा काही छोट्या छोट्या क्षणांसाठीच तर आपण प्रवास करतो. मन शांत, विचार शांत आणि आठवणी कायमस्वरूपी या मनात कोरल्या जाणाऱ्या. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला ते आम्हाला कोणाला कळलंच नाही. आणि इतक्यात लागली आम्हाला जोरदार भूक. मग आम्ही ठरवलं, चला आता जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन मस्त गरमागरम काहीतरी जेवण घेऊया. खरं सांगायचं झालं तर जेवणाला तितकी टेस्टच नव्हती. थोडंसं मन उदास झालं. इतकं सुंदर दिवस आणि शेवटी जेवण मात्र अपेक्षाप्रमाणे नव्हतं. थोडंसं मूड ऑफ झाला होता, पण त्यातच पप्पांची थोडी भीती असल्यामुळे जास्त काही बोललो नाही आणि जे ताटात वाढलेलं ते शांतपणे आम्ही जेवून घेतलं.
तर फायनली आता आम्ही आलो आहे रूममध्ये. गणपतीपुळेचं छान दर्शन घेतलं. आम्ही परत एकदा जाणार आहे दर्शन घेण्यासाठी, कारण या टायमाला थोडं घाईघाई झाली आमची. सो परत आम्ही परवा आय थिंक सो जेव्हा आम्ही चेकआउट करू तेव्हा परत आम्ही गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी जाऊ. आणि आता सध्या तरी उद्याचा प्लॅन आमचा हा आहे की जयगड फोर्ट अदरवाईज आरेवारे, कारण दोन्ही पण जयगड फोर्ट एका साईडला आहे, आरेवारे एका साईडला आहे. सो आमचं अजून फिक्स नाही होत आहे नक्की कुठे जायचं. आमच्याकडे बस किंवा असं दुसरे कार्स वगैरे असतात ट्रॅव्हलर्स, त्यांना आम्हाला कॉन्टॅक्ट करावा लागेल यासाठी. मग त्यांची प्राईस रेंज काय असेल वगैरे सर्व आम्हाला ते विचारावं लागेल. सो अजून काही ठरलं नाही आहे आमचं एक्झॅक्ट की काय करायचं. तर जर तुमच्याकडे स्वतःची कार असेल किंवा तुम्ही असं ट्रॅव्हलर बस वगैरे थ्रू येत असाल तर तुम्ही कुठेही जाऊ शकता तिकडे. हे एक समजलं की स्वतःची कार असेल तर माणूस कुठेही जाऊ शकतो, पण जर नसेल तर खूप हाल होतात. कारण आपल्याला आयडिया नसते राईट, की आपण फर्स्ट टाईम येतो एवढा लांबून, आपल्याला इकडच्या एरियाची किती काय लांब आहे, किती प्राईज आहे, आपल्याला एवढी आयडिया नसते, अंदाज नाहीत आपल्याला. सो किती पैसे एक्झॅक्ट म्हणजे जास्त घेत आहेत कमी घेत आहेत त्याचासुद्धा काहीच अंदाज नाहीत. सो तसंच आमच्यासोबत काहीतरी झालं आहे. तर आता उद्या समजेल की काय नक्की होईल. आम्ही नंबर घेतला आहे 1-2 जणांचा, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचं, त्यांना विचारायचं एक्झॅक्ट प्राईस काय आहे, आम्हाला हे ठिकाण बघायचं आहे. सकाळी लवकर उठून सर्व पॉईंट्स एक्सप्लोअर करायचं. नक्की ट्राय करू. एका माणसाच्या 5,000 11,000. तर अजून एक राहिला प्रश्न, एक भक्तिनिवासमध्ये तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर कसं करायचं. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही गुगलवरती जा, तिथे भक्तिनिवासची एक ऑफिशियल साईट असेल, त्याच्यावरती गेल्यावरती तुम्हाला तिकडे क्लिक करायचं रजिस्टरसाठी. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे फॅमिली मेंबर्स टाकायचे, तुमच्यासोबत कोण कोण आहे, त्यांची नावं, त्यांचं एज, हे सर्व टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ती लोक ऑप्शन देतात AC, नॉन AC, 2 बेड, 3 बेड या अदरवाईज सिंगल बेड. सो हे सर्व ऑप्शन्स तिकडे असतात. एकदा तुम्ही त्या साईटवरती गेल्यावरती तुम्हाला तिथे पे नावचं एक ऑप्शन येतं. तिकडे जी प्राईस रेंज असेल तुम्हाला ते पे करायचं आहे. आणि हे जर रिफंड नाही भेटणार आहे, जर तुमचा प्लॅन नंतर जाऊन कॅन्सल झाला समजा आणि जर तुम्हाला रिफंड हवं असेल तर ते इकडे होऊ शकत नाही, तो ऑप्शन नाही आहे. सो ते एक आहे आणि तिकडनं जाऊन तुम्ही बुकिंग करून ते सेव्ह करू शकतात. आणि कारण कसं होतं की आता आम्हीसुद्धा आलो होतो तेव्हा खूप जणं रिटर्न गेली ॲक्च्युली, कारण रूमच अवेलेबल नव्हते. सो तुम्ही बुकिंग करून आला तर हे तुमच्यासाठी वेल अँड गुड, नाहीतर तुम्हाला रिटर्न जावं लागेल. तर हे आहे भक्तिनिवासचं आणि खूप स्वच्छ आहे आणि छान आहे भक्तिनिवास. आम्हीसुद्धा इकडे फर्स्ट टाईम आलो आहे आणि आम्ही रिव्ह्यूज वगैरे बघून आलेलो आणि खूप जणांनी सजेस्ट केलेलं ब्लॉग्समध्ये सुद्धा की तुम्ही भक्तिनिवासमध्ये राहण्यासाठी जाऊ शकतात. सो म्हणूनच आम्ही पण बघू चला, कारण बाकीच्या इकडे रूमची प्राईस खूप हाय होती आणि एवढं जमत नव्हतं. सो स्वस्त आणि मस्त जर बघायला गेलं तर भक्तिनिवास खरंच खूप बेस्ट आहे. इथे खाण्यापिण्याची, राहण्याची, आंघोळीचे, गरम पाण्याची सर्व सोय आहे. सो तुमचं जरा बजेट टाईट असेल आणि तुम्ही थोडंसं स्वस्त आणि मस्तमध्ये माझ्यासारखं बघत असाल तर नक्की भक्तिनिवासला भेट द्या. कारण भक्तिनिवासपासून गणपतीपुळेचं जे मंदिर आहे ते अगदी वॉकिंग डिस्टन्स अर्धा तासावरती आहे आणि जर बाय कारने येत असाल तर 10 मिनिट्सवरती आहे. सो जवळच आहे, म्हणजे तुम्ही जाऊन येऊन करू शकता. आम्ही भक्तिनिवास ते गणपतीपुळे मंदिरपर्यंत आम्ही बाय ऑटोनी गेलो होतो. ऑटोवाल्यांनी आमच्या चौघांकडून 100 रुपये घेतले, जायचे 100, येण्याचे 100. सो जर तुमच्याकडे काय प्रायव्हेट व्हेकल नसेल तर तुम्ही इकडनं ऑटोनीसुद्धा जाऊ शकतात. म्हणजे भक्तिनिवासवाल्यांकडे ऑटोवाल्यांचे नंबर आहेत, ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. त्या नंबरवरती तुम्ही कॉल केला तर ते ऑटोवाले भक्तिनिवासपर्यंत तुम्हाला पिकअप करण्यासाठी येतील. सो टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही. सर्व सोयीसुविधा इकडे अवेलेबल आहेत. नाश्ता, खाण्यापिण्याची सोय, जेवणाची सोय सर्व इकडे अवेलेबल आहेत. आणि भक्तिनिवासचे काही नियम आहेत. जेव्हा तुम्ही रूममध्ये एंटर कराल तेव्हा तुम्हाला दरवाजाच्या मागे असं लावलेलं दिसेल एक पॅम्पलेट, त्याच्यामध्ये त्यांचं सर्व लिहिलं आहे की म्हणजे 11च्या नंतर येणार असेल तर त्यांना इन्फॉर्म करायचं. नॉनव्हेज वगैरे किंवा धूम्रपान, दारू वगैरे तुम्ही इकडे पिऊ शकत नाही अजिबात. स्ट्रिक्ट आहे ते. आणि अजूनसुद्धा खूप नियम आहेत. आम्ही आल्याला तेच वाचले, तिथे आता डोअरवरती लावलेत ॲक्च्युली नियम. सो मी ते वाचले आल्याला खूप आहेत. सो तुम्हाला ते साईटवरती सुद्धा कळतील काय आहे त्यांचे. सो ते वाचा. गणपतीपुळेचं दर्शन घ्यायला येत आहेत, बाप्पाचं दर्शन घ्यायला येतात. सो थोडंसं डिसिप्लिनमध्ये राहा इकडे, एवढंच. आणि आमचं जरा चर्चा चालू आहे, काय ठरत नाही आहे जयगड फोर्टला जायचं की नाही. पैसे खूप जास्त होत आहेत, 2200. सो संचिता बोलते तुम लोग जाओ अभी. खड्ड्यात जा तुम्ही लोक, आता मी झोपते
असं झालं संचिताचं. दमलो पण आहे आम्ही. पप्पा तर डायरेक्ट घोरत आहेत, खूप दमले ते पण. एवढा बॅग्स घेऊन यायचं एवढं लांबून कठीण आहे. चला मी पण झोपते, मी पण बडबड करून दमले आहे.